नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. आज मी तुमच्याशी बोलतोय ते झुरिचमधून. झुरिचच्याच बाजूला असलेल्या दावोसमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी जागतिक आर्थिक विषयावरची परिषद सुरू होती आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ही परिषद ज्या टप्प्यावर होतीये तो टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. जग पूर्णतः अस्थिर होऊ पाहते आर्थिक पातळीवर. डॉलरची किंमत युरो असो किंवा इतर ज्या आंतरराष्ट्रीय चलनातल्या करन्सीज आहेत त्यांच्यासमोर सातत्यानं कमकुवत होतोय. आणि डॉलर ज्यावेळेला कमकुवत होत जातो त्यावेळेला सोनं किंवा चांदी हे जास्तीत जास्त बळकट होत जातं किंवा जास्त महाग होत जातं. सोनं आणि चांदी जास्तीत जास्त भाववाढ होतीये, त्यातून फायदा होतोय म्हणून आनंद होण्याची गरज नाही. कारण सोनं आणि चांदी ज्या ज्या वेळेला वेगात भाववाढ दाखवतं त्यावेळेला जग हे मोठ्या आर्थिक मंदीकडे प्रवास करत असतं. आणि याच मंदीच्या टप्प्यावर जग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या परिषदेसाठी म्हणून दावोसला एकत्र येत आहे. स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या परिषदेला येणार आहे. मीही उद्यापासून त्या परिषदेमध्ये असेल. मुख्यतः भारत या पूर्ण परिस्थितीत कुठे असेल हा चिंतेचा विषय आहे. चीन एक मोठा स्पर्धक म्हणून उभा आहे. चीनला 500% टेरिफ लावण्याची हिंमत अमेरिकेला झालेली नाही. त्यांनी चीनवरचं टेरिफ हे कमी केलेलं आहे. युरोपातल्या काही देशांवर टेरिफ लावण्याची धमकी दिली आहे. ग्रीनलँडमध्ये अमेरिका सैन्य घुसवत आहे आणि ग्रीनलँडवरून युरोपीय किंवा नाटो देश जे आहेत ते युद्धाच्या तयारीत आहे. त्यामुळे 2026चं वर्ष हे युद्धाचं वर्ष असेल आणि ते फक्त जमिनीवरच्या नाही तर आर्थिक युद्धाचं वर्ष म्हणून बघितलं जाईल. त्यासाठी जे शस्त्रास्त्र वापरले जातील ते अणुयुद्धापर्यंतच असू शकतात अशी भीती आहे. इराण अणुयुद्धाची तयारी करत आहे. पण इतकंच नाही तर दुसरीकडे ते एक मोठं सायबर वॉरही असेल. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीतल्या अनेक गोष्टींवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यातून जग एका मोठ्या आर्थिक मंदीकडे लोटलं जाऊ शकतं. म्हणून आपल्याला जगातल्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवावं लागेल आणि आपलं नियोजन आर्थिक पातळीवरचं म्हणजे अगदी व्यक्ती म्हणून, नोकरदार म्हणून, गुंतवणूकदार म्हणून आपल्याला करावं लागेल.